बातमी सुपेकरांनी 550 कोटी मागितले असल्याचं आरोपांचं प्रकरण आहे। 550 कोटी रुपये मागितल्याच्या गायकवाडांचा सुपेकरांवर आरोप आहे। गायकवाड पिता पुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे दाखल झाले। पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले। यानंतर पोलिसांकडून गायकवाड यांच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्यात। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। रणजित, काय सांगाल? वृषाली, 4 वर्षापूर्वी जे आहे ते गणेश गायकवाड असेल किंवा त्याचे वडील नाना गायकवाड आणि त्यासोबत 5 साथीदारांच्या विरोधात जे आहे त्या पिंपरी चिंचवड पोलीस असेल किंवा पुणे पोलिसांनी असे वेगवेगळे 2 मोक्याचे गुन्हे जे आहेत ते दाखल केले। त्यामध्ये आपण पाहिलं तर या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांनी जे आहे ते आता मोठ्या आलिशान अशा कार्स जे आहेत आता जप्त केलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या पुणा गेट पोलीस चौकीच्या आवारात ही आलिशान अशी रोल्स रॉयल ही गाडी आपण पाहतोय। धूळ खात या ठिकाणी पडलेली आपल्याला गाडी ही पाहायला मिळते। कोट्यवधी रुपयाची ही गाडी या ठिकाणी धुळखात पडते। त्याचप्रमाणे आपण दुसरी पुढे पाहिली तर ऑडी जी आहे ती देखील यामध्ये समावेश आहे। ही गाडी या ठिकाणी धुळखात पडली आहे। MS14 GY 4444 अशा क्रमांकांचे सर्व वाहनं जी आहेत ती त्याच्याकडे आहेत। त्या वाहनांना जे आहेत आता पुणे पोलिसांनी या ठिकाणी आता जप्त करत 4 वर्षापूर्वी जे आहेत ते या ठिकाणी जप्त केलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की ही आलिशान अशी ऑडी जी पाहिली ती 2 सीटर ऑडी जी आहे ती या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे आपण त्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनेक गाड्या देखील उभ्या आहेत। लँड क्रुझर या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे रेंज रोवर ही देखील आपण पाहू शकतो की ही देखील गणेश गायकवाडचीच गाडी आहे। JH10 AK 4444। त्याचप्रमाणे मर्सिडीज असतील अशा अनेक गाड्या ज्या आहेत आता आलिशान कार याची किंमत जी आहे ती कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या गाड्या ज्या आहेत आता या ठिकाणी धुळखात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात प्रथम या सर्व केसचा उलगडा केला तर यामध्ये नाना गायकवाड यांची सून म्हणजेच गणेश गायकवाड यांची पत्नी जी आहे ते तिला आघोरी प्रयोग करत चटके देत असा गुन्हा जो आहे तो चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला। त्यानंतर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।